नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो तुमचं एका लॉंग व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आता आपल्या गावाला. आपल्या आता गावचे ब्लॉग चालू होतील, त्यामध्ये हळदीचा ब्लॉग येईल, सर्व ब्लॉग येणार. कारण की आता लवकर जाते. आता 7ची ट्रेन आहे आपली. आता 7ची नाही 8ची ट्रेन आहे. तर पटापट लाईट गेली. आता नशिबात असं का होतं का माहिती. चालतो आणि लाईट गेले. आता काय करूया, चला. लाईट गेलेली, आता लाईट परत आले तर आपण कंटिन्यू करू. आता जायचं आपल्याला. आता 7 वाजले, 8ची ट्रेन आहे आपली. चला, बाय बाय. बाय बाय. चुम्मा चुम्मेश. थांब थांब, कॅमेरा सुरू आहे. उद्या साहेब काळजी घ्या आमच्या घराची जरा. बघा सर्विस गेलं काय. इथं पूर्ण आपण सामान विमान घेऊन जाऊन रेडी बसला. आता जाऊन आपल्या कळवा स्टेशनवरून लोकल 8 वाजून 9 मिनिटांची तर ठाणे स्टेशनला आलो. तर इथं बघू शकता सर्वजण आम्ही बसलो गाडीची. भाऊरा मग काय, फायनली आपली गाडी आली. मग गाडी आल्यावर आपल्याला फक्त पटापट सामान घ्यायचं आहे. इथं अजून तरी पण हे लोक अजूनच बोलत बसले आपापलं की अशी गर्दी आहे तसं गर्दी आहे. मी बोललो पण ठीक आहे, चालेल. मग फायनली आपली गाडी आली. तर गाडीत चढूया, नंतर मग व्लॉग कंटिन्यू करूया आपण. तर गाडीत बघू शकता पूर्ण गर्दी आहे. आता पूर्ण जाता जागा भेटते का नाही काय माहिती. मी तर अजून उभा आहे, बाकी सगळे बसलेत आपल्या जागेवर. पण मस्तपैकी चिल राहतो आपण निवांत बरे. अपने एरिया आनंद नगर छोड़ा है हम लोग ने अभी. आम्ही सगळी सीटिंग अरेंजमेंट चेक करत बसलेलो, पप्पा आणि मी, की कोणाची कुठे कुठे सीट आहे. त्यानंतर वर बसलाय मस्तपैकी. बाजूला मी आता कल्याण स्टेशनला पोहोचलोय. कल्याणला गर्दी बघू शकता की खूप आहे. आता खूप, आता एवढी माणसं तर होतातच इथून. मित्रांनो, आम्ही काय घरून जेवण नव्हतो, डायरेक्ट आपण ट्रेनमध्ये जेव्हा. तुम्ही पण या जेवायला. हर्षलचं मस्तपैकी रील्स बघत बघत खातोय. आपण पण जेवून घ्या. एक बॉटल आहे ना 20 वाले. हां बरोबर ना. काय उठलो मग डायरेक्ट मिरज स्टेशनला, मिरज जंक्शनला. तर खूप दिवसांनी एवढा वेळ झोपलेलो, कारण की पेपर असल्यामुळे झोपत नव्हती भेटत. आणि फुल डोळे सुजलेले आणि मस्तपैकी झोपून काढले मी. नंतरला परत आतमध्ये गेलो, पप्पांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि परत मजा करत बसलो मस्तपैकी. नंतरला आपला हर्षल बोलला माझा ॲस्थेटिक व्हिडिओ काढ. ॲस्थेटिक व्हिडिओ. तर आपण ॲस्थेटिक व्हिडिओ काढला त्याचा. नंतर आपण आपल्याला बघितलं थोडंसं, केस आपण पण सेट केली. बोललो की आता जायचं आहे गावाला, चांगलं दिसलो पाहिजे. त्यामुळे नंतरला मग बाकी काय चालायचंच. नंतरला मग आपण बॅगा काढल्या, काही कोल्हापूर येणार होतं. तर बॅगा वगैरे काढून सगळी कामं मीच करतो गायच, बाकी कोण करत नाही. नंतर बॅगा वगैरे काढल्या. नंतरला ट्रायपॉड सेट करून का बाहेर घेतला. नंतरला मी हर्षलला बोललो माझा पण काय ते व्हिडिओ काढ जरा, दिसू दे जरा मी पण. त्याला आपण मग सूर्यदेवताला नमस्कार केला, बोललो ओम सूर्याय नमः. नंतरला आपण मस्तपैकी उगवता सूर्य बघितला. नाद करायचं ना, डोकंच बघा. नंतर मस्तपैकी तशी जी चाकावाली बॅगवर एक बॅग ठेवली आणि मस्त मी एकदम बॅगा घेऊन चाललो. नंतर आपण गेलो पोहे वगैरे खायला कोल्हापूरमध्ये. कारण की सकाळी रात्री जेवलो त्यानंतर नाही. नंतर मग आपली मस्त काकाने पोहेची प्लेट लावली, तर मस्त लिंबू टमाटर टाकून. मग काय, आणि चाय नाही पिला असं कधी होत नाही. तर चाय वगैरे पिऊन आपण चाललो आपली लाल परीत. आपण जाऊया आता इथून कोल्हापूर ते गारगोटी यायचं आहे. तर मस्तपैकी लाल परीत. हर्षल तिथं रामनवमीचे ते स्टेटस बघत होता, जय श्रीराम. आता रामनवमी होती म्हणून. नंतर मग आपली गाडी सुरू आली. आणि लाल परीमध्ये बसायची तर खूप वेगळी मजा आहे. कारण की ते पूर्ण गावचं वातावरण वगैरे मस्त वाटतं. फुल कंडक्टर आपल्याला तिकीट देणार. त्यानंतर मी मित्रांनो एवढं सांगेल की बघा, आपलं जीवन खूप अवघड नाही बोलू शकत, बिझी झालं आहे खूप. त्यामुळे पण तरी पण मी तर म्हणेल एक वर्षात एकदा तरी आपल्या गावी जावावं, गावाला बघावं कसं काय आहे. कारण की खूप मजा येते. हे सर्व आपल्याला इथं मुंबईला बघायला भेटत नाही, गावालाच हे सर्व बघायला भेटतं. आणि मी तर बच्चन देतो तर पप्पा मला बोलतात काय कंडक्टर काकांना बोलूया. काका बुद्धगडला गाडी आहे का? 1 किलोमीटर लागते तुझ्या गाडीत जावा. बाहेरला जायचं, बारवेला जायचं. हां 12ला 12शिवाय नाही ना, रगडिंगलाच आहे ना. हां ठीक आहे, थँक्यू. तर आता 12शिवाय गाडी नाही आपल्याला, मला पण गाडीशिवाय जायचं आपल्याला. चला अरे
गावाला आले की अशी मजा येते बघा कशी करते रंभा. आणि गावाला कधी आलोय आणि आम्हाला कधीच गाडी भेटत नाही. आमची निम्मी वेळ तर चालण्यातच जाते वाया. खोटी गोष्ट नाही. प्रत्येक वेळी पप्पा आणि हे चालत पुढं, आपण चालू आहे मागून गाडीनं आणि गाडी पकडत जायचं आहे. आमचं गाव तिकडं तुम्हाला दिसणार नाही, त्या खूप वरती डोंगरावर आहे. चला आता पप्पा गेले गाडीवरनं, आता फक्त आम्ही दोघं आहेत. हा बघा कसा करतोय बघा. आता तुम्हाला दाखवतो आम्ही दगडं मारून आंबे पाडायची टेक्निक. आता हर्षल मारेल बघा. हर्षल एकटी पाडशील ना. पहिला थाकला बघा, दुसरा बघू. शी आता बंद गाईज मी 2 पाडले माहिती तुम्हाला. हे घे. अरे बा एक पडलाय. हे मला पकड. काय तो बोलतो त्याला इज्जत नाही घालवायची. बघू तो काय करतोय. मार. पडला पाहिजे, 2-3 तर पडलेच पाहिजेत बघा. अरे अजून एक पडला काहीच, पण तो फुटला पडून वाटतंय. आता 0 एक पण नाही, तिन्ही मध्ये हागला. बाजूने घासून गेला काहीच काय नाही. आन्सर आहे या 3 मध्ये तर एक तरी पाडणार होतो. एक पण नाही. अशा प्रकारे साईमध्ये हागलेला आहे. काय बघू शकता आशलने एका दगडामध्ये एवढा एक मोठा दगड मारला, एवढे सगळे पडले. आता मी पण मारणार आहे. थांबा तुम्ही. मोठा काय दगड घेतला आता मी. एक जरी नाही पडला तर नाही. 0 गिरी बघा कसा तो बांबू घेऊन चाललाय. तो शेतातनं जर आंबेवाला मालक आला ना, बोचावर दांडकूच मारणार आहे. बघा तुम्ही फक्त. काही इथं घोडावाडीची प्रॅक्टिस आहे. घोडा तर गेला होता निघून. ते बघा दादा आला घरून आम्हाला घ्यायला गाडीवरनं. मग मस्तपैकी दादाच्या गाडीवर बसलो वगैरे. हर्षल आणि मी दोघं डबल सीटने आपण गेलो. तर आपल्या रस्त्यात आपल्याला ती घोडागाडी पण दिसली. आपण त्यांना हरवलं, आपण रेस जिंकलो. नंतर आपण डायरेक्ट गावामध्ये एंटर होणार आहेत. आमच्या गावाचं एंटर. तिथून मग गेलो डायरेक्ट घरी येऊन आंघोळ वगैरे केली. गेलो मंदिरात, कारण की आज रामनवमी असल्यामुळे आमच्या गावामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा आणि जन्मोत्सव होता. तर तिथे गेलो. ते सर्वात पहिले जाऊन आपण हे केलं, सामान बिमान ठेवले आणि डेकोरेशन वगैरे केलं थोडंसं. तिथं पाळणा वगैरे लावला. त्यानंतर मग तिथं सर्व बघू शकता, सगळ्यांची तयारी चालू आहे. सगळ्या बायका बसल्या, त्यांना पाळणा बोला जाऊन तिथं तयारी करतात, सगळं सजावट वगैरे. नंतरला बोला माझ्यासोबत जय श्रीराम पवनपुत्र हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त. मस्तपैकी हे करून मग इथे बायकांचं चालू होतं. तिथे पाळणा वगैरे सुरू केला त्यांनी. मध्ये भेटलं सुंठ खावं जा मित्रांनो, कारण की त्यामुळे आपल्याला खोकला वगैरे होत नाही. तर मस्तपैकी खोकला वगैरे आला तर ते खाऊन बरं होतं. आल्याचं असतं ते, त्यामुळे तुला आपण मस्तपैकी. तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आपल्या पेजला. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. धन्यवाद. राम राम.